जय हिंद मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलो नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या जर म्हटली तर काय असणार, त्याची व्याख्या जर विचार केला तर नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एकापासून होते। 1 2 3 4 तर अनंत अशा काय असणारे नैसर्गिक संख्या आपण सांगू शकतो। फक्त लक्षात काय ठेवायची, नैसर्गिक संख्येची सुरुवात कशापासून होते, एकापासून। तर नैसर्गिक संख्येवरती स्पर्धा परीक्षेला काय असणारे एक्झाम्पल विचारलेलं असतात। एक तर नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली असते किंवा काय असणारी एकूण नैसर्गिक संख्या किती। आता इथं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आपल्याला, 41 ते 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत, म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या। आता एकूण नैसर्गिक संख्या जर विचारलेल्या असतील तर आपल्याला स्ट्रिकच्या सहाय्याने सोडवायचे, ते पण कसं, फास्ट स्ट्रिकच्या सहाय्याने। बघा, शेवटची नैसर्गिक संख्या घ्यायची वजा पहिली नैसर्गिक संख्या घ्यायची अधिक किती मिळवायचे, 1। आता या स्ट्रिकच्या सहाय्याने जर एक्झाम्पल सोडवलं, शेवटची नैसर्गिक संख्या 73, पहिली नैसर्गिक संख्या वजा करायची आणि अधिक किती करायची आपल्याला, 1। आता यांची वजाबाकी, 3 मधून 1 गेला 2, 7तून 4 गेले 3 अधिक 1। आता 32 अधिक 1 केला तर किती मिळणार आहे आपल्याला, 33। हे असणार आहे आपलं फायनल आन्सर। पुढचं एक्झाम्पल बघू काय, 57 ते 97 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत। शेवटची नैसर्गिक संख्या काय असणार आहे, 97, पहिली नैसर्गिक संख्या किती असणार आहे, 57, यांची वजाबाकी करायची अधिक किती मिळवायची, 1। 7 मधून 7 गेले 0, 9 मधून 5 गेले 4 अधिक 1, यांची बेरीज किती येणार आहे, 41। म्हणजेच काय, 57 ते 97 पर्यंत किती नैसर्गिक संख्या असणार आहे, एकूण 41 नैसर्गिक संख्या असणार आहेत। हे असणार आपलं फायनल आन्सर। तर विद्यार्थी मित्रांनो, या स्ट्रिकच्या सहाय्याने जर आपण काय असणार एक्झाम्पल सोडवली तर आपण काय असणारी वेळेची बचत करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जय हिंद।